हे मन बडा चंचल है. महाराज म्हणले धरिताही परी आवरे ना. या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काही नाही. इथून पुण्याला जायला बसनं जायचं असेल तर किती तास लागतात बोला. अंदाजे सांगा. मी काही फाशी देणार नाही तुम्हाला. थोडं कमी जास्त 4-5 तास लागतात. बरोबर आहे. बसनं जायचं असेल तर 5 तास. आमच्या गाडीनं जायचं असेल तर 4 तास. आणि विमानाची व्यवस्था असती तर पुण्याला जायला 20 मिनिट. पण इथून पुण्याला जायला विमान नाही. मुंबईला आहे. पुण्याला जायला नाही. पण इथून पुण्याला जायला विमानाची व्यवस्था होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा. आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. आम्ही टिकेत वेळ घालवणार नाही. विठाला विठाला. पुण्याला जायला विमानाची व्यवस्था असती तर 20 मिनिटाचा वेळ लागला असता. जोगदंड साहेब, मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे बोला. अहो पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून आलं. बरोबर आहे ना. मन कीर्तनात जरी बसलेलं आहे असलं माय हो तर घरच्या कुलपाला झटका देऊन येतं. माय आज गडबडीने निघाले पण झटका द्यायचा विसरला. अख्खं कीर्तन झटक्यात घालते. बरोबर आहे ना. हा मनाचा स्वभाव आहे. इथं कीर्तनात जरी बसले असले माणसं शांत बसत नाही. त्या मॅटला छिद्र तरी पाडतील, एखाद्याला चिमटा तरी काढतील. ह्या बाया शेजारणीची साडी तरी पाहतील. माय सूत चांगलं आहे हो, तू दुकानात काऊन कामाला नाही राहिली. हा मनाचा स्वभाव आहे बरं का. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाहीत. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणलं काय करायला, तो म्हणतो पेरायचंय उद्या. वल कुठपर्यंत गेली बघतोय. हागताही खोडी चळ न मोडी काढी. बाथरूम मध्ये जर मन शांत राहिला असतं तर बाथरूमचे दरवाजे रंगलेले दिसले नसते आपल्याला. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही म्हणून स्वप्न पडतं. अहो ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत पण मनाची क्रिया चालू आहे ना. ज्या अर्थी मनाची क्रिया चालू आहे त्या अर्थी स्वप्न आहे. मग मनाची क्रिया जर चालू नसती तर स्वप्न कसं पडलं असतं बोला. महाराज म्हणले याच्या एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. देवा ही मनरूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो. मनू राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा मन आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं आहे मन. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हणून म्हणतात ना देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सांगा तुला या इंद्रियाला आवर घालायचे आहे विठाला. महाराज म्हणले हे मन ऐकायला तयार होत नाही. काय काय करी तो या मना, नारायणा करून त्याची करी विवंचना. काय काय करी तो या मना, परिणय नारायणा करून त्याची करी विवंचना. परिणय
करी विवंचना, उपतना